ओम शांती. 16 जानेवारी 1975ची ही अव्यक्तवाणी. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे ज्वालारूप अवस्था. बापदादा म्हणतात, जे डोळ्यांमध्ये सामावलेले मुलं आहेत ते बाप समान असतात. कोणत्याही परिस्थितीत वा प्रकृती म्हणजेच 5 तत्व हेही बापापासून त्यांना वेगळे करू शकत नाही. म्हणजेच ते नेहमी विजयी असतात. निरंतर एकरस अवस्था असते आणि असे मुलं एकाच्याच लगनमध्ये मगन असतात. एक बाप आणि बाप समान नेहमी ईश्वरीय सेवा. याच्याशिवाय त्यांना काही दुसरे दिसत नाही. त्यांची दृष्टी, वृत्ती आणि स्मृती ह्या तीनही नेहमी समर्थ असतात. म्हणजे व्यर्थ संपून जाते. बापदादा विचारतात, विश्व परिवर्तनासाठी स्वतःला आधारमूर्त, स्वतःला परिवर्तन केलेले अनुभव करता का? जर असा अनुभव होत असेल तर स्वतःमध्ये कोणतीच कमी जाणवणार नाही. आधारमूर्त असलेल्या मुलांच्या दृढ संकल्पात कधी हलचलचे संकल्प असले तर विनाश अर्थनिमित्त बनलेल्या आत्म्यांमध्ये कधी जोश आणि कधी होश असतो. आधारमूर्त आत्म्यांचा संकल्पच विनाश अर्थनिमित्त बनलेल्या आत्म्यांना प्रेरणेचा आधार आहे. जसे यज्ञ रचण्याच्या निमित्त ब्रह्माबाबांच्या बरोबर ब्राह्मण बनले आणि यज्ञातून प्रज्वलित झालेली ही विनाश ज्वाला आहे. यासाठीही जोपर्यंत ज्वालारूप बनत नाही तोपर्यंत विनाशाची ज्वालाही संपूर्ण ज्वालारूप घेत नाही. ती भडकते आणि शीतल होते. याचे कारण ज्वालामूर्त आणि प्रेरक आधारमूर्त आत्मा स्वतःच सदासाठी ज्वालारूप बनलेल्या नाहीत. ज्वालारूप बनण्याचा दृढ संकल्प स्मृतीमध्ये राहत नाही. ज्वालारूप बनण्याचा मुख्य आणि सहज पुरुषार्थ माझा तर एक शिवबाबा ही स्मृती नेहमी राहिली पाहिजे. यासाठी आणखी शेवटचा पुरुषार्थ कोणता आहे? न्यारापण. न्यारापणही कुठून येईल? कोणत्या धूनमध्ये राहिल्याने येईल? हीच एक धून असायला पाहिजे की आता घरी वापस जायचे आहे. जिथे जायचे आहे तसा पुरुषार्थ स्वतःच चालत राहिला पाहिजे. जर निराकारी घरी जायचे आहे तर तसा वेश बनवायचा आहे. वापस जायचे आहे आणि सगळ्यांना घेऊन जायचे आहे. या स्मृतीने स्वतःच सर्व संबंधांपासून, सर्व प्रकृतीच्या आकर्षणांपासून उपराम म्हणजेच साक्षी बनून जातील. साक्षी बनल्याने सहजच बापाचे सोबती बनून जातील आणि बाप समान बनून जातील. सर्वांना नेहमीसाठी ज्वालारूप दिसतील. तेव्हाच ही विनाश ज्वाला पण ज्वालारूपच्या सारखीच
स्पष्ट दिसेल. जितके स्थापनेच्या निमित्त ज्वालारूप असतील तितकेच विनाश ज्वालारूपातही प्रत्यक्ष होईल. ह्या दृढ संकल्पाची तिली लावायची आहे, तेव्हाच विनाश ज्वाला भडकेल. सध्या शीतल रूपात आहे, कारण आधारमूर्त पण पुरुषार्थामध्ये शीतल आहेत. संघटन रूपात ज्वालारूप विश्वाच्या विनाशाचे कार्य संपन्न करेल. अल्प आत्म्यांचा दृढ संकल्प अल्पकालासाठी कुठे कुठे विनाशज्वाला भडकवण्याच्या निमित्त बनतो. पण महाविनाश आणि विश्वपरिवर्तन संघटनाच्या एक श्रेष्ठ संकल्पाशिवाय संपन्न होऊ शकणार नाही. म्हणून स्वतःची लास्ट स्टेज सर्व कर्मबंधनांपासून मुक्त कर्मातीत अवस्था, न्यारे आणि प्यारेपणचा बॅलन्स नेहमी व्यवस्थित राहिला पाहिजे. अशी निराकारी स्टेज संघटन रूपात बनवायची आहे. तेव्हाच विनाशाचे नजारे आणि सोबतच नव्या दुनियाचे नजारे स्पष्ट दिसतील. बापदादा म्हणतात, इतरांचेही व्यक्तभाव संपवणारे अव्यक्त फरिश्ते बनून जा. अशी अव्यक्त स्थिती वा वायुमंडल म्हणजेच पांडवांचा किल्ला बनवायचा आहे की ज्यामुळे हलचल संपून जाईल. बापदादा शेवटपर्यंत मुलांचे सोबती आहेत आणि नेहमी मुलांवर स्नेह आणि सहयोगची छत्रछाया घेऊन सोबत आहेत, म्हणून घाबरायचे नाही. पाठीशी बापदादा सामना करण्यासाठी तयार आहेत. कोणत्याही व्यक्तीद्वारा वेळेवर प्रत्यक्ष होऊनच जातील आणि आताही होतच आहेत. ओम शांती.